मी रिपब्लिकन भीमशक्तीच्या विदर्भ अध्यक्ष आहे चंद्रशेखर नामदेवराव भिमटे आणि चळवळीमध्ये वावरणारा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. कन्हान नगर परिषदच्या विषयासंदर्भात मी आज निवेदन कलेक्टरना दिलेलं आहे आणि या संदर्भात रितसर पत्रकार परिषद घेऊन आपली जे मी निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन रितसर पत्रकारांशी बोलत आहे. काय प्रश्न आहे तुमचा? कन्हान नगर परिषदनी एक ठराव मांडला होता. त्या ठरावामध्ये जे आरक्षित जमीन आहे सर्वे नंबर 102, 103, 104 त्याच्यावर शाळा, हॉस्पिटल आणि सार्वजनिक उपकरणासाठी ते राखीव जमीन होती. त्या जमिनीला त्या झोन काढून DP प्लॅनचं झोन काढून त्यामध्ये त्यांनी कुशिक झोन केलेला आहे. त्याच्या विरोधात मी सन्माननीय कलेक्टरला पत्र दिलेलं आहे. कोण जबाबदार आहे याला? म्हणजे आरक्षण चेंज कोणी केलं? या जे नियमबाह्य करून कन्हान परिषद नगर परिषदमध्ये जे निवडून आलेली बॉडी आहे, नगराध्यक्ष आणि BJPची बॉडी आलेली आहे, त्यांनी या झोन आर्थिक लेनदेन करून हे झोन काढल्याच्या माझ्या ठाम आरोप आहे. मध्यंतरी एक रॅकेट असं सक्रिय होतं की जी आरक्षित जागा असायची आणि जी झोन डिक्लेअर केलेलं असायचं, तर अशा वेळेस मोठी रक्कम घेऊन ते आरक्षण किंवा ते झोन ते सोडायचं अशा पद्धतीचं एक रॅकेट सक्रिय आहे. खरं आहे का? त्याला नाकारता येणार नाही, पण ज्यांच्याकडे आपण गावाच्या लोकांनी धुरा दिली होती निवडून त्यांना त्या विद्यमान खुर्चीवर बसवलं होतं, त्याचा त्यांनी दुरुपयोग केलेला आहे. जेव्हा की ते जे DP प्लॅन बनते ते महाराष्ट्र गव्हर्नमेंट बनवते आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट बनवल्यानंतर त्याला काढण्याचे अधिकार महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आहेत. पण त्याच्यामध्ये त्यांनी एक आमसभेमध्ये तो मीटिंग प्रस्ताव पास करून मालकाशी, जे शेतमालिक आहे त्यांच्याशी आणि त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार करून त्यांनी ते झोन काढलेला आहे. जेव्हा की गावामध्ये विकासाच्या नावावर कोणतीच आता जागा राहिलेली नाही. त्यांनी हेतुपुरस्पर हे काम केलेलं आहे आणि याच्यामध्ये BJPचे सर्व पदाधिकारी लिप्त आहेत. BJPचे एक कामच झालेलं आहे. जिल्ह्यात, गावात, तालुक्यात, नगरपंचायतमध्ये, नगरपरिषदमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये फक्त विक्रीचेच काम करण्याची भूमिका निरंतर BJPच्या शासनमध्ये होत आहे. आरोप कोणावरती आहे? हे आरोप नगराध्यक्ष आणि त्यांच्या टीमवरती आहे. नाव काय? नगराध्यक्षाचे नाव सेंद्रे म्हणून आहे आणि त्याच्या टीमवरती आहे. जे पदस्थ जे लोक आहेत निवडून आलेले नगरसेवक त्यांच्यावरती आहे. नगर परिषदेला तो अधिकार आहे का? तो अधिकार माझ्या तरी वाचण्यामध्ये कुठे आला नाही की त्याला अधिकार आहे. कारण ते MRDAच्या अधीनस्थ ती जागा असते. आपण DP प्लॅन बनवतो तर ते तिथे काय न झालं नाही. एक नाममात्र तिथून सूचना काढायची मग की बा आम्हाला आवश्यकता नाही आहे हे दर्शवायचं. जेव्हा की ते पब्लिक युटिलायझेशनची जागा आहे त्यांना नैतिक अधिकार नाही की त्यांनी ते दर्शवली पाहिजे, काढलं पाहिजे. पण त्यांनी हेतुपुरस्पर आर्थिक लेनदेन करून ते काढलेली आहे. ती जागा आरक्षित होती, अशा वेळेस ती जमीन NMRDA आरक्षित केलेली होती, तर संबंधित शेतकऱ्यांना त्या संदर्भातलं भरपाई मिळालेली होती का? नाही, ते नियम असा असतो की ते DP प्लॅनमध्ये MRDA जेव्हा आरक्षित करते त्यानंतर जेव्हा नगर परिषदला ती जमीन लागेल 10 वर्षाच्या कालावधीमध्ये ती जमीन नगर परिषद आपल्या अधीनस्थ घेऊ शकते. 10 वर्षानंतर ती जमीन अगर त्याला उपयोगात नाही आणली तर ती रिटर्न सन्मान्य ज्याच्या नावाने ते शेत राहते त्याच्या ते DP प्लॅनच कॅन्सल होतो. पण तसं न करता त्या प्रोसेसमध्ये न जाता त्यांनी हेतुपुरस्पर काही लेनदेन करून हा व्यवहार केलेला आहे. किती लाखांचा, कोटींचा आर्थिक व्यवहार झालेला असं तुम्हाला असं वाटतं? मला असं वाटतं की काही 25-50 लाखाचा आर्थिक व्यवहार झाला असावा. किती शेतकऱ्यांची जमीन या प्लॅनमध्ये गेलेली होती? 4 सर्वे नंबर आहे. 3-4 शेतकरी आहे. अग्रवाल नावाचे शेतकरी आहेत, त्यांच्याच लागून ते जमिनी आहेत. त्यांच्याच त्या जमिनी गेल्या 4 सर्वे नंबर गेलेले आहेत. त्याच्यात किती एकर जमीन होती? अंदाजान 10-12 एकर जमिनीचा लगभग असावा. मागणी काय? मागणी अशी की रितसर हे जे त्यांनी केलेलं कृत्य आहे ते अनधिकृत कृत्य आहे. त्याला त्यांनी रितसर मागे घेऊन ते झोन जसंचं तसं ठेवावं आणि जे जमीन आहे त्याला तिथे कोणत्याही शासकीय उपकरणासाठी कामात आणावे.